प्रणाम आत्मवंदन. पहा, उद्या आहे फाल्गुन शुक्ल मासातील आमलकी एकादशी. अत्यंत पवित्र आणि आपली मनोकामना पूर्ण करणारी अशी ही तिथी असून या तिथीचा पद्मपुराणातील एक दिव्य उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले. नक्की करा. त्यांची लग्न जमत नसतील, त्यांची लग्न जमतील. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील. तो उपाय म्हणजे असा आहे की आवळ्याचा वृक्ष ज्या ठिकाणी आहे तेथील माती घेऊन यायची आहे, किंवा आपल्या घरामध्ये कुंडीत जरी आवळ्याचा वृक्ष लावलेला असेल तरी तेथील माती घ्या आणि सकाळी लवकर उठून एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करताना ज्याप्रमाणे आपण उठणं अंगाला लावतो त्याप्रमाणे ती माती अंगाला लावून स्नान करा. पहा, पद्मपुराणात याविषयी सांगण्यात आलेलं आहे. अश्वक्रांते रथक्रांते विष्णुक्रांते वसुंधरे मृत्तिके हरपे पाप जन्मकोट्या समर्जिता. ज्याचा अर्थ, हे वसुंधरे, तुझ्यावर रथ चालतात, घोडे चालतात. भगवान विष्णूने तुला वामन अवतारामध्ये आपल्या एका चरणामध्ये व्यापले होते. हे मृत्तिके, मी करोडो जन्माची जी काही पापे केली आहेत, कृपया त्या पापांपासून माझी मुक्ती होऊ दे आणि माझ्या इच्छित सर्व कार्य मनोकामना पूर्ण होऊ दे. असे म्हटल्याने नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. ही संधी फक्त वर्षातून एकदाच येते, आमलकी एकादशीला. त्यानंतर तुम्ही स्नान वगैरे झाल्या आवळ्याच्या वृक्षाची पूजा करायची आणि त्याला 108 किंवा तुम्हाला जशा जमेल तशा नक्की प्रदक्षिणा मारा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि संध्याकाळीही त्याची पूजा करा आणि तुपाचा दिवा लावा. जय सद्गुरू.